आणि सगळ्यात सुरुवातीला मतसंग्राम, दोन राज्यांचे एक्झिट पोल्स आता समोर आलेले आहेत। हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल्स समोर आलेत। या पोलनुसार हरियाणामध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसला पोलनुसार स्पष्ट बहुमत मिळताना दिसतंय। दरम्यान तिकडे जम्मू काश्मीरमध्ये देखील भाजपच्या पदरी निराशा येणार असल्याचं एक्झिट पोलच्या अंदाजानुसार समोर येत आहे। जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची आघाडी आहे, त्यामुळे एक्झिट पोलवर नजर टाकली तर जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची सत्ता येण्याची चिन्ह एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली आहे। तर ही दोन्ही राज्य काँग्रेसच्या ताब्यात येतील, काँग्रेसची सत्ता या ठिकाणी प्रस्थापित होईल असा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त होतो आहे। आणि दोघांची तुलना केली तर हरियाणामध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसतं आहे, तर जम्मू काश्मीरमध्ये देखील काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्या आघाडीला सत्तेच्या जवळ जाण्याची संधी मिळू शकते असे आकडे वेगवेगळ्या एक्झिट पोल्समधून समोर आलेले आहेत। तर हे एक्झिट पोल्स नेमके काय आहेत, कसे आकडे आहेत बघूया। सुरुवातीला हरियाणाचा एक्झिट पोल काय सांगतो पहा। हरियाणामध्ये मॅट्रिक्सच्या पोलनुसार काँग्रेस 59, भाजप 21। सी वोटरनुसार काँग्रेस 54, भाजप 24। नुसार काँग्रेस 56, भाजप 31। एकूण 90 जागांचा हा पोल। या चारही सर्वेनुसार, तिन्ही सर्वेंची जर सरासरी काढली तर एकूण 56 जागा काँग्रेसला मिळतील आणि भाजप 25 जागांच्या आसपास राहील असा हरियाणाबाबतचा एक्झिट पोल सांगतो आहे। तर जम्मू काश्मीरमध्ये काय चित्र आहे एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पहा। जम्मू काश्मीरमध्ये एकूण 90 जागांचा मतसंग्राम। सी वोटरनुसार भाजप 29, काँग्रेस एनसी आघाडीला 44 जागा मिळतील तर पीडीपीला 9 जागा मिळतील असा अंदाज आहे। मॅट्रिकच्या पोलनुसार भाजप 29, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स 43 तर पीडीपी 6। एकूण बघितलं आपण तर 44 जागांसह काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आघाडीला बहुमताच्या जवळ जाणं शक्य आहे 44 जागांसह, तर भाजप 29 जागांपर्यंत राहील आणि पीडीपी थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकली जाईल। इतरांना 12, 8 आणि 10 या रेंजमध्ये जागा मिळतील असा अंदाज या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे। तर या दोन्ही ठिकाणचे हे एक्झिट पोल, दोन्ही ठिकाणी काँग्रेसला बेनिफिट मिळताना दिसतो आहे। एका ठिकाणी काँग्रेसला स्पष्ट बहुमत, दुसरीकडे काँग्रेस आघाडीला बहुमत असं चित्र या एक्झिट पोलमधून समोर आलंय। आणि याविषयी आपण अधिक बोलूया। आपल्या सोबत सध्या ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभिजित ब्रह्मनाथकर आहेत आणि त्याचबरोबर आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे सुद्धा आहेत। सुरुवात करूया अभिजित पासून। अभिजित, सगळ्यात पहिल्यांदा हरियाणाविषयी आपण बोलूया। हरियाणामध्ये क्लिअर कट मेजॉरिटी काँग्रेसला मिळेल असं सध्या चित्र दिसतं आहे। हा फक्त अँटी इन्कम्बन्सी एवढा एकच याच्यामध्ये फॅक्टर दिसतो की अजून काय त्याच्यामध्ये महत्त्वाचे फॅक्टर्स याच्यामध्ये सहभागी आहेत ज्याच्यामुळे असा एक्झिट पोल समोर येताना दिसतोय? अमोल, ज्या पद्धतीने आता एक्झिट पोलचे आकडे आले आहेत त्यानुसार मला वाटतं की काँग्रेसला बहुमत येणार हे तिथं फिरलेल्या प्रत्येक व्यक्तीला दिसून येत होतं। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे भाजप सरकारच्या विरोधात असलेली नाराजी आणि त्या नाराजीबरोबर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी मागची 2 वर्ष हरियाणावर विशेष लक्ष देऊन तिथं पक्ष संघटनेची बांधणी केलेली आहे आणि त्याचाच फायदा त्यांना आता या विधानसभा निवडणुकीत मिळतोय। दुसरा महत्त्वाचा मुद्दा हरियाणा निवडणुकीत होता तो म्हणजे जवान, किसान आणि पहलवान हा जो त्यांच्या हरियाणाच्या आयडेंटिटीचा विषय आहे, ह्यालाच हात घालून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी तिकिटांचं वाटप केलेलं आहे आणि या एक्झिट पोलमध्ये तुला दिसतंय ते म्हणजे 50 पेक्षा जास्त जागा ह्या प्रत्येक एक्झिट पोलनी काँग्रेसला दिल्या आहेत। परंतु भाजपच्या जागा काही कमी होताना दिसत नाहीत। मागच्या वेळेला 39 जागा होत्या, भाजप 25 ते 30 पर्यंत राहील। याचा अर्थ भाजपचा वोट शेअर कायम आहे, मतदार कायम आहे, परंतु इतर फॅक्टर प्रभावी ठरल्यामुळे
जेजेपीचा जो फॅक्टर होता, जनता जननायक पार्टी, याचे आमदार कमी होताना दिसत आहेत. मागच्या वेळेला 13 आमदार निवडून आले होते, यावेळेला 1 किंवा 2 आमदार निवडून येतील. आणि अपक्ष आमदार मागच्या वेळेला जे होते त्यांचं मतदान हे काँग्रेसला होताना दिसतंय. त्यामुळे काँग्रेसनी आपलं मताधिक्य किंवा मतांचं प्रमाण वाढवलं, त्याचा फायदा त्यांना होतोय. अमोल, खरंय. शिवाजी, जर जम्मू काश्मीरचं आपण चित्र बघितलं तर सगळ्यात चर्चेत राहिलेला मुद्दा हा तर कलम 370 होता आणि ज्याची सर्वाधिक चर्चा सुद्धा झाली. मात्र प्रत्यक्ष जे वेगवेगळे सर्वे करण्यात आले त्यावेळी अनेक निरीक्षणं नोंदवली गेली. त्याच्यामध्ये या मुद्द्याचा मतदानावर प्रत्यक्ष किती परिणाम झाल्याचं दिसतंय आणि या एक्झिट पोलचे आकडे काय सांगतायत? खरं जर पाहिलं तर जम्मू आणि काश्मीरचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जम्मू हा वेगळा भाग पडतो आणि काश्मीर वेगळा पडतो. जम्मू मध्ये आजही भाजप जे आहे त्यांची सत्ता जी आहे साधारण मागच्या 25 जागा मिळाल्या होत्या आणि यावेळेचं जर पाहिलं तर पुन्हा एकदा त्या जागामध्ये कदाचित वाढ होऊ शकते. त्यामुळं जम्मूमध्ये भाजप जे आहे त्याचं स्टँड जे आहे ते कायम ठेवताना पाहायला मिळते. मात्र जम्मूमध्ये जर पाहिलं तर खरं जर पाहिलं तर गेल्या 10 वर्षापासून भाजप केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या केंद्र सरकारचं सत्ता असते, राष्ट्रपती शासन जेव्हा असतं त्यामुळे भाजप सत्तेत आहे. मात्र ज्या पद्धतीने भाजपने त्या ठिकाणी कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळते ते निश्चितपणे अधिक आपल्याला प्रकर्षाने पाहायला मिळते. दुसरा मुद्दा हा आहे या ठिकाणी ज्या पद्धतीने इंजिनियर रशीद यांनी काश्मीरमध्ये कमबॅक केलेला आहे. त्याचबरोबर ज्या पार्टीवरती सरकारने बंदी घातली त्यांना सोबत घेतलंय, त्याच पार्टीने तिथल्या स्थानिक अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला, त्याचबरोबर इंजिनियर रशीदला दिलाय. काश्मीरमध्ये ज्या ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस हे दोघं एकत्र येऊन लढतायत आणि ज्या ठिकाणी भाजपचं फारसं स्टँड नाही तिकडे, त्यांनी यावेळेस 19 उमेदवार फक्त उभे केलेले आहेत. त्यामुळे काश्मीरमध्ये जर आपण पाहिलं तर नॅशनल कॉन्फरन्स कशा पद्धतीने कमबॅक करत आहे आणि पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी हे 2 पक्ष प्रमुख आहेत. मात्र पीडीपी ज्या पद्धतीने 2019 खरंय, शिवाजी यांचा संपर्क तुटलेला आहे. अभिजित, आता जो मुद्दा शिवाजी मांडत होते 10 वर्षांपूर्वी जर आपण बघितलं, अगदी 8-10 वर्षांपूर्वीचं चित्र तर पीडीपीचा प्रचंड प्रभाव होता आणि आता नॅशनल कॉन्फरन्सची लोकप्रियता वाढताना दिसते आहे या एक्झिट पोलमधले जे आकडे समोर येत आहेत त्यानुसार तरी. आणि जर राजकीय समीकरणांचा विचार केला आपण तर असा एक मतप्रवाह आहे की वेगळी निवडणूक जर लढली असती, काँग्रेसनी स्वतंत्र निवडणूक लढली असती तर कदाचित वेगळं चित्र दिसू शकलं असतं. हा जो स्ट्रॅटेजिक निर्णय होता नॅशनल कॉन्फरन्स बरोबर आघाडी करण्याचा, या निर्णयाचा आणि मेहबूबा मुफ्तींचं सध्याचं तिथलं स्थान, सध्याचं अस्तित्व, या दोन्हीच्या अनुषंगाने काय विश्लेषण आपण करू शकतो? अमोल, ज्या पद्धतीनं जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस एकत्र आलेली आहेत ते त्यांच्या अस्तित्वासाठी आलेले आहेत. जर यदाकदाचित ते वेगवेगळे लढले असते तर मला वाटतं दोन्ही पक्षांचं अस्तित्व नामशेष झालं असतं. कारण 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर काश्मीर घाटीमध्ये एक बदलावची हवा आहे. तिथं गेलं की प्रत्येक जण असं म्हणतो हमें बदलाव चाहिए. तिथल्या घराणेशाहीला लोक कंटाळलेत. मग मेहबूबा मुफ्तींची पीडीपी असेल, नॅशनल कॉन्फरन्सचं उमर अब्दुल्ला असतील किंवा काँग्रेसचे राहुल गांधी आणि त्यांचे तिथले नेते असतील, हे नको आहेत असं त्यांचं मत आहे. परंतु तिथं जिथं म्हणजे काश्मीर व्हॅलीमध्ये 47 जागा येतात त्या जागांमध्ये सर्वात जास्त प्रभाव हा राशीद इंजिनियरचा वाढलेला आहे. राशीद इंजिनियर आता सध्या तिहार जेलमध्ये बंद असलेला माणूस लोकसभा निवडणूक लढतो आणि तो प्रचंड मतांनी निवडून येतो आणि त्यांनी पाडलंय तर कोणाला, तो उमर अब्दुल्लाला. याचा अर्थ काश्मीर व्हॅलीमध्ये काय खदखदतंय, अस्वस्थता आहे हे आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर दुसरी गोष्ट, काश्मीर व्हॅलीमध्ये 34 जागा भाजप लढत नाही. भाजप 47 पैकी फक्त 13 जागा लढताना दिसतंय. त्यामुळे भाजपने तिथं इतर जे पक्ष आहेत, हुरियत कॉन्फरन्सचा एक अपक्ष उभा आहे, तिथं छोटे छोटे नेते जे आपला झेंडा घेऊन या बदलावामध्ये आपल्याला काही पदरात पडतंय की काय यासाठी निवडणूक लढतायत. त्यामुळे काश्मीर व्हॅलीमध्ये खऱ्या अर्थानं निवडणूक आहे 47 जागांवर. इथं जर अपक्ष जास्त निवडून आले तर अपक्ष ठरवतील कुठल्या पक्षाचं सरकार आणायचं
आणि जम्मूमध्ये 37 जागा आहेत. भाजप मागच्या वेळेला 25 होतं, ते जर 30 पर्यंत गेलं आणि अपक्षांनी काही पाठिंबा दिला तर भाजपलाही संधी होऊ शकते. आणि मला शेवटचा मुद्दा मांडायचा आहे अमोल, ते म्हणजे काश्मीर व्हॅली मधल्या महिला काय विचार करतात. कारण महिलांनी मागच्या 3 वर्षामध्ये काश्मीर व्हॅलीमध्ये शांती अनुभवली आहे. 370 कलम हटवल्यानंतर काश्मीर व्हॅलीमधला आतंकवाद कमी झालेला आहे. काश्मीर व्हॅलीमधली जी मुलं वेगवेगळ्या संघटनांमध्ये जाऊन बंदूक हातात घ्यायची त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. तिथं पर्यटन वाढल्यामुळे पैसा येऊ लागलेला आहे. हे जर पाहिलं तर काश्मीर व्हॅलीतल्या महिलांना जर असं वाटलं की नाही हे झालेलं परिवर्तन बदलाव योग्य आहे आणि त्याला त्यांनी मतदान केलं तर मला वाटतं काश्मीरमधला निकाल हा 8 ऑक्टोबरला कदाचित वेगळा येऊ शकेल. त्यामुळे आपण 8 ऑक्टोबर पर्यंत काश्मीर व्हॅलीच्या निकालासाठी थांबलं पाहिजे. खरं अभिजित, याला जोडून एक प्रश्न, जे सरसकट ढोबळ जे वर्गीकरण केलं जातं की जम्मू हा हिंदू बहुल आहे आणि त्यामुळे भाजपला तिथे फेवरेबल आहे, काश्मीरमध्ये व्हॅलीमध्ये मुस्लिम बहुल आहे आणि त्याच्यामुळे तो काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला फेवरेबल आहे, हे जे ढोबळ मानाने जी काही सरसकट विभागणी केलेली आहे ती किती लॉजिकल आहे याविषयी काय सांगाल? त्याचा काही प्रभाव दिसतोय का या सगळ्या आकड्यांमध्ये? अमोल, आपण जेव्हा जम्मू काश्मीर मध्ये न जाता बाहेर बसून आकडेमोड करतो तेव्हा ही ढोबळ आकडेवारी ठोकताळे बरोबर दिसतात. परंतु यावेळेसची निवडणूक फार वेगळी आहे. त्याची 2 कारणं आहेत. पहिलं कारण की जम्मू काश्मीरमध्ये याआधी जेव्हा विधानसभा अस्तित्वात यायची त्यावेळेला 6 वर्षाची विधानसभा यायची, या वेळेला ती 5 वर्षाची येईल. त्यानंतर तिथला जो मुख्यमंत्री असायचा त्याला सदर रियासत म्हणायचे, यावेळेला तो मुख्यमंत्री आहे. याचा अर्थ भारतामध्ये जे 29 राज्य आहेत त्या राज्यापैकी एक मुख्यमंत्री असणार आहे. जम्मू काश्मीरची जी ओळख असायची, आयडेंटिटी ज्याला म्हणतात, ती म्हणजे की आमच्या इथं 370 कलम आहे, आम्हाला एक वेगळा विशेषाधिकार आहे. तो विशेषाधिकार यावेळेला जम्मू काश्मीरच्या लोकांकडून हिरावला गेलेला आहे. आणि ते कसा विचार करतात, जम्मू काश्मीरमधला युवक कसा विचार करतो, जम्मू काश्मीरमधला नागरिक कसा विचार करतो, तिथली महिला कशी विचार करते, हे पाहणं महत्वाचं आहे. आणि त्यांना मतदान करण्याचा पहिला अधिकार लोकसभा निवडणुकीत भेटला तर त्यांनी दोन्ही घराण्यांना घरी पाठवलं. लोकसभा निवडणुकीमध्ये महबूबा मुफ्तींचा प्रचंड मोठा पराभव झाला, ओमर अब्दुल्लाही पराभूत झाले. तसंच जर यावेळेला झालं आणि अब्दुल्ला परिवार आणि मुफ्ती सईद परिवार जर घरी गेला तर निश्चित म्हणावं लागेल की जम्मू काश्मीरच्या लोकांनी केंद्र सरकारने जे पाऊल उचललंय त्याला स्वीकारलेलं आहे. परंतु निकाल आल्यावरच हे सगळं स्पष्ट होणार आहे. मात्र हा एक महत्वाचा पर्स्पेक्टिव्ह अभिजित तुम्ही सांगितलात. आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे तुम्हाला मी मध्ये थांबवत आहे. शिवाजी, शेवटचा 1 मिनिट आहे. दिल्लीतून हरियाणाच्या एक्झिट पोलकडे पाहताना काय ठळक मुद्दे दिसत आहेत, 2 किंवा 3? सगळ्यात महत्वाचा म्हणजे 3 मुद्दे आपण म्हणू शकतो. एक म्हणजे शेतकरी, दुसरा जवान आणि तिसरा म्हणजे पैलवान. या 3 मुद्द्यावरती ही निवडणूक लढली गेली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये कुमारी शैलजा यांना दलित आहेत आणि त्या बाहेर पडल्या नव्हत्या. आणि जर आपण पाहिलं तर काँग्रेसचा वोटर जो आहे तो दलित आणि जाट असं कॉम्बिनेशन असतं. अलीकडच्या काळामध्ये काँग्रेसने नॉन जाटो जे शेतकरी आहेत त्यांना देखील आकर्षण करण्याचा प्रयत्न केला. 2004ला ज्या ठिकाणी काँग्रेस एक आकड्यामध्ये होती ती 2014ला मोदी लाटेमध्ये पुढे आली. 2019ला सर्जिकल स्ट्राईक झालं आणि जवानांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो हरियाणा, त्यांनी मोदींना भरभरून मतदान केलं, जाट समाजाने दिलं. मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तो कुठेतरी मोदींबाबतीमध्ये किंवा भाजप बाबतीमध्ये नाराज असताना पाहायला मिळत आहे. आणि या सगळ्यामध्ये अशोक तंवर हे जे दलित नेते होते भाजपचे ते देखील आता काँग्रेस सोबत आले आहेत. त्यामुळं काँग्रेसचं पारडं निश्चितपणे जड होत असताना पाहायला मिळतं. आणि सगळे एक्झिट पोल पाहिल्यानंतर एक बाब लक्षात येते ती म्हणजे काँग्रेस सत्तेत येताना पाहायला मिळते 50 पेक्षा अधिक जागा ज्या आहेत त्या काँग्रेसला सगळ्या एक्झिट पोलने दिलेल्या आहेत. एकंदरीत पाहता काँग्रेसने गेल्या काही वर्षांमध्ये ज्या चुका केल्या होत्या त्या ज्या आहेत हरियाणामध्ये केलेल्या नाहीयेत. सगळ्यात महत्वाचं हा हुड्डा यांचा विजय म्हणायचा की राहुल गांधीचा
हा भविष्यात येणारा प्रश्न निश्चितपणे समोर येईल. खरंय, निश्चितपणे सध्या तरी हे सगळ्या स्वीप फॅक्टर्स हरियाणामध्ये आहेत, त्यातला कुठला लागू पडला आणि एक्झिट पोलच्या जवळ प्रत्यक्ष आकडे किती जातात हे बघणं आपल्याला महत्त्वाचं आहे. निकालाच्या दिवशी आपण हे बघूच. अभिजित, निकालाच्या दिवशी आपण पुन्हा एकदा भेटूया आणि ही प्रत्यक्ष काय होतं त्याच्यावर वेगळं ॲनालिसिस करूया. त्यासाठी ऑनलाईनच आमंत्रण आम्ही आत्ता तुम्हाला देतो आहोत, नंतर आपण बोलूच. तूर्त धन्यवाद अभिजित ब्रह्मनाथकर आणि शिवाजी काळे, तुम्ही वेळ दिलात आणि हे सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल. एक ब्रेक.